मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री खेळा, मला काही त्याच्याशी फरक नाही. मला अर्थ खातं द्या, अर्थ खातं मिळालं म्हणजे मी सगळ्यांची ठासून मारतो. आज ही जी काही शिवसेना स्थापन झाली ती शिवसेना स्थापन व्हायला कुठे ना कुठेतरी अजित पवार रिस्पॉन्सिबल आहे. की आमदार झाला म्हणजे पैसे तर पाहिजेच ना बाबा. पैसे जर आलेच नाही तर विकास होणार कसा? बाकीच्या जनतेचा विकास जाऊ द्या, पण स्वतःचा विकास होणार कसा? कारण की जे काही पैसे तुम्ही इलेक्शनमध्ये लावले होते ते पैसे निघणार कसे, हा सगळ्यांसमोर महत्त्वाचा प्रश्न होता. नमस्कार मित्रांनो, परत एकदा अजित पवार आम्हाला निधी देत नाही असा कांगावा करत शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात मोठी बंडाळी झाली आहे. आता त्यानंतर अनेक आमदारही हेच कारण देत आहेत की आमच्यासोबत गैरप्रकार होत आहे. नंतर अजित पवारांनी महायुतीत आल्यानंतर त्यांच्यावर देखील दादांच्या नेतृत्वाचा कामाचा परिणाम होत आहे. परिणाम कसा होत आहे की जिकडे अजित पवार जातात तिकडे ते फक्त आणि फक्त स्वतःच्या खिशात स्वतःच्या खात्याला स्वतःच्या पक्षाला पैसे देत असता आमच्यासारख्यांना पैसे देत नाही असा कांगावा करत. आता शिवसेनेचे जे काही एकनाथ शिंदे गटाचे संजय शिरसाटे यांनी काल एक पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यामध्ये सगळं खुलासा केला की अजित पवारचं जे काही नेतृत्व आहे ते आम्हाला मान्य नाही आहे आणि पुढे काय होणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणणार आहे. शेवटपर्यंत बघा, नक्कीच तुम्हाला याच्यातनं माहिती मिळणार आहे कशा पद्धतीने अजित पवार सगळ्यांवर भारी पडत आहे. सगळ्यांची चड्डी काढून सगळ्याचे जे काही पैसे आहेत ते आपल्या खात्यामध्ये वळवत आहेत. बघा, संजय शिरसाट यांनी अजित पवारांवर कोणतीही पूर्वकल्पना न देता लाडकी बहीण योजनेसाठी जो काही निधी आहे तो निधी फक्त माझ्या खात्यातला म्हणजे पहिल्यांदाच 3,000 कोटी आता 450 कोटी रुपयांचा निधी पळवल्याचा आरोप संजय शिरसाट यांनी केला. आता याच्यामध्ये जी काही खळबळजनक बातमी आहे त्या बातमीमध्ये आता महायुतीमध्ये परत एकदा फूट पडते की काय, हे सगळ्यांना आता इथे बघण्यासारखं आहे. शिंदेंनी उद्धव ठाकरेंना धक्का देत स्वतःची जी काही वेगळी चूल मांडली होती त्यांच्या मंत्र्यांवर पुन्हा एकदा आता माध्यमांपुढे जाहीर नाराजी व्यक्त करण्याची वेळ आल्याचे या निमित्ताने समोर आलेलं आपल्याला दिसतं आहे. चला तर मग या संपूर्ण घटनाक्रमामध्ये एक धावती नजर आपण टाकूयात. त्यापूर्वी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. म्हणजेच ह्याचे जे काही कांड आहेत ते कांड आपण नेहमीच तुमच्या समोर आणणार आहोत. मित्रांनो, संजय शिरसाट काय म्हणाले की लाडकी बहीण योजनेसाठी माझ्या खात्याचा निधी वळवला आहे. मी अनेकदा सांगितलं की हे असे करता का करता, माझ्या खात्याचाच पैसा तुम्हाला का दिसतो, माझ्या खात्याचा पैसा तुम्ही का वळवत असता? आणि याच्यावर आता जवळपास 450 कोटी रुपये वर्ग करण्यात आले. मग माझं खातं काय फक्त गोट्या खेळण्यासाठी आहे? माझं खातं काय फक्त इकडे तिकडे फिरण्यासाठी आहे का? माझं खातं काय फक्त नावासाठी आहे का? असं आरोप आता संजय शिरसाट यांनी अजित पवारांवर केला आहे. सहन करायला काही मर्यादा असते की नाही? पैसे काय तुमच्या बापाचे आहे का, तुमच्या घरचे आहे का? जनतेचा पैसा आहे, माझं खातं आहे, माझ्या खात्याला पैसे पाहिजे, अन्यथा माझं जे काय खातं आहे ते बंद करून टाका. तर सर्वच निधी एकदाच कट करून टाका. म्हणजे सगळा जो काही तुम्ही निधी असा प्रत्येक महिन्याला चोरताय, प्रत्येक महिन्याला काढताय, तो निधी तुम्ही काढू नका. सगळाच निधी एकदा म्हणजे खातंच बंद करून टाका असं तुम्हाला त्यांनी संजय शिरसाटांनी यांनी स्पष्ट अजित पवारांना धमकी दिल्याचं इथे आपल्याला दिसते. कायदेशीर नसेल आणि जे काही अर्थवाले जास्त डोकं चालवत असतील तर बरोबर नाही. तुमचं डोकं तुमच्या घरी ठेवा, जास्त काही तुम्ही तिथे डोकं लावत बसू नका. तुमच्या हातात त्या गोष्टी नाही आहेत. आता आदिवासी खातं, सामाजिक न्याय खातं कशासाठी आहे? इतर खात्यातून पैसे वर्ग करता येत नाहीत का? परंतु हे सर्व करत असताना लाडकी बहीण योजनेला पैसे देणं गरजेचे आहे याची कल्पना मलाही आहे. कारण की आपण सगळ्यांनी तिथे माती खाल्ली आहे, त्या जीवावर आपण निवडून आलो आहेत आणि ती माती आपल्याला खाल्ल्यानंतर ती पचवावी लागणार आहे, म्हणून आपल्याला ते पैसे द्यायचे. पण तुम्ही यामध्ये जातीयवाद करू शकत नाही. तुम्ही असे म्हणू शकत नाही की सामाजिक न्यायाचे पैसे काढले आणि ते दलित बहिणींना दिले असं म्हणू शकत नाही. म्हणजे ही जी काही जनतेसाठी जी काही खाते ते बंद करून टाका. याच्यानंतर देखील संजय शिरसाट थांबले नाही, त्यांनी परत आरोपावर आरोप प्रत्यारोप केले. त्याच्यानंतर श्रीकांत शिंदे जे काही एकनाथ शिंदेंचे सुपुत्र आहेत त्यांनी देखील आता आम्ही महाराष्ट्रावर फिरत असताना स्थानिक जे काही आमदार आहेत, राष्ट्रवादीचे मंत्री निधी देत नाहीत अशी तक्रार करताना आपल्याला दिसत आहे. पहिले आम्ही विरोधात होतो तेव्हा बोलता येत नव्हतं, पण आता तर आम्ही सरकारमध्ये असताना देखील आम्हाला जर पैसे मिळत नाही आहे, मग एक खातं हे जी काही सत्ता या सत्तेचा आम्हाला काय फायदा? आता अजित पवारांचा स्पष्ट या गोष्टीला नकार दिलेला आहे. 2023मध्ये संजय शिरसाट यांनीच माध्यमांशी बोलताना म्हटलं होतं की महाविकास आघाडीच्या काळामध्ये मी अजित पवार यांच्याकडे गेलो होतो, तेव्हा त्यांनी मला स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की तुम्ही आमच्या पक्षाचे नाहीत, त्यामुळे तुम्हाला निधी देऊ शकत नाही. बापरे बाप, बघा काढली, सगळी चड्डीच काढली. म्हणजे सगळ्या ज्या काही गुपित गोष्टी त्या गुपित गोष्टी हळूहळू बाहेर निघता. एकाच घरात 2 बहीण आणि
बायको म्हणजे अशा गोष्टी राहू शकत नाही, असं इथे आपल्याला महायुतीची गोष्ट आता दिसत आहे. अजित पवारांनी निधी वाटपावरून अनेक पत्रे दिली आहेत अजित पवारांना, संजय शिरसाटांनी, पण एका आमदाराची 50 पत्रे तिथे पोहोचलीत तरीही त्यातून काही मार्ग निघत नाही आहे. तर उद्धव ठाकरे यांच्याकडे त्याबाबत व्यथा मांडल्या होत्या, मात्र त्यावरही कोणतेच आश्वासन ठाकरे यांच्याकडून मिळाले नाही आणि म्हणूनच शिवसेना शिंदे गट हा स्थापन झाला. पण तो स्थापन होऊन देखील काही फायदा आहे का, तर नाही आहे. परत यांची चड्डी अजित पवार हे उतरता होताना दिसतात. जे आपल्याला शिवसेना नेते रामदास कदम म्हणाले होते की अजित पवार यांच्यामुळे शिवसेनेचे आमदार फुटले. बरोबर येते. राष्ट्रवादीच्या आमदारांनी जास्त निधी वाटप करून अजित पवारांनी शिवसेनेसोबत गद्दारी केली होती डायरेक्टली. बघा, एका घरात राहता आणि भांडणं करताय. यांना लाजा वाटायला पाहिजे की जे काही शासनाचा जो काही पैसा आहे, जो गरिबांचा पैसा आहे, तो सगळ्या खात्यांना व्यवस्थितरित्या वाटणं गरजेचं आहे. पण नाही, सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री खेळा, मला काही त्याच्याशी फरक नाही, मला अर्थ खातं द्या, अर्थ खातं मिळालं म्हणजे मी सगळ्यांची ठासून मारतो, माझ्या हातात पैसा आहे, असं इथे आपल्याला हे गणित सगळं दिसत आहे. आता जो काही भेदभाव होतो आहे त्याच्यामध्ये सगळेच आमदार खासदार जे आमदार आहेत ते बोलत आहेत. आमदार महेश शिंदे म्हणाले की बघा, शिवसेनेच्या आमदारांना 50 ते 60 कोटींचा निधी आणि राष्ट्रवादीच्या आमदारांना 700 ते 800 कोटी. अरे बापरे, ही गेली कुठं, म्हणजे संख्या गेली कुठं, 700-800 कोटी कुठं, 50-60 कोटी कुठं, हे सगळ्या गोष्टी आता भेदभाव आहे. भेदभाव नाही बाबा, तुमची डायरेक्ट मारली आहे, सरसकट तोंडावर मारलेली आपल्याला दिसते. मंत्र्यांचं जे काही संतापाला आता काही अर्थ उरलेलाच नाही आहे. ज्या पद्धतीने त्यांनी आता BJPमध्ये जाऊन एक चांगला पक्ष फोडला शिंदेंनी, आणि त्या शिंदेंनी आता नामुष्की येणारच आहे. भविष्यात अजून खूप वाईट काळ येणार आहे. लाडक्या बहिणींसाठी अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील महिलांना निधी वळवण्यात आला आहे. म्हणजे एका योजनेसाठी राज्यातील इतर गरज सुरू आहे, पण निधी पळवल्यानंतर सामाजिक न्यायमंत्री आता निधी मिळत नसल्याने तक्रार करताना दिसत आहे. आता तक्रार करून काय फायदा आहे संजय शिरसाट? त्यावेळेसच कळायला पाहिजे होतं की आपण एक चांगला माणूस, चांगला नेता, उद्धव ठाकरे यांची जी काही शिवसेना होती ती शिवसेना सोडून एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलो. काय तर फक्त जे काही आरोप प्रत्यारोप झाले, प्रत्यक्षात काय होतं देव जाणे. पण जे काही 50 खोके म्हटलं जातं ते 50 खोके आता सगळे बाहेर निघताना इथं दिसत आहे. आज ही जी काही शिवसेना स्थापन झाली ती शिवसेना स्थापन व्हायला कुठे ना कुठेतरी अजित पवार रिस्पॉन्सिबल आहे. अजित पवारांची खेडी याच्यामध्ये आड आली आहे. कारण की ज्या पद्धतीने हा निधी वाटप व्हायला पाहिजे होता तो वाटप झालेला न होता, आणि म्हणूनच शिंदे गटातील जे काही आमदार होते त्या आमदारांमध्ये नाराजी होती. कारण की आमदार झाला म्हणजे पैसे तर पाहिजेच ना बाबा, पैसे जर आलेच नाही तर विकास होणार कसा? बाकीच्या जनतेचा विकास जाऊ द्या, पण स्वतःचा विकास होणार कसा? कारण की जे काही पैसे तुम्ही इलेक्शनमध्ये लावले होते ते पैसे निघणार कसे, हा सगळ्यांसमोर महत्त्वाचा प्रश्न होता. आणि म्हणूनच तिथं उगम झाला तो शिवसेनेचा. आणि तो उगम झाल्यानंतर आता जायचं कोणासोबत, तर मग BJP सोबत जायचं, हिंदुत्ववादाचं नाटक करायचं, आणि मग परत BJPने अजून तुमचीच मारून ठेवली, परत अजित पवारांना घेऊन आले, अजित पवार बसले त्याच खुर्चीवर, ठोका आता एकमेकांची. या सगळ्या गोष्टी अशा घडत असणारे. अजित पवार अतिशय खरंच चाणक्य माणूस आहे. अजित पवार खूप हुशार माणूस आहे. सगळ्या पक्षांना फोडून फाडून बरोबर परत एकदा नवीन राष्ट्रवादी उभारून परत एकदा आपली सत्ता, जे काल परवाच त्यांनी सांगितलं की मला मुख्यमंत्री व्हायला खूप आवडेल. मग मुख्यमंत्री व्हायला जर आवडेल तर माझ्या गोष्टी तर या कराव्याच लागणार आहेत त्यांना, चाणक्य नीती. तर या सगळ्या गोष्टींवर आता संजय शिरसाटांची जी काही नामुष्की, संजय शिरसाटांचं जे काही बाहेर आलेल्या गोष्टी आहेत त्या आता जमा झाला सगळ्या जनतेला आता हळूहळू कळणार आहेत की आता परत एकदा शिवसेना एकनाथ शिंदे बाहेर पडते की काय. तुमच्या काय प्रतिक्रिया आहे त्याच्यावर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.